नमस्कार, मी सचिन माहोर न्यूज 24 तास महाराष्ट्रावर परत एकदा आपले स्वागत करतो. मंडळी, अमीर खुसरो या हिंदवी कवीच्या काव्यपंक्ती आठवल्या आणि त्या अशा आहेत की एक कड़ी तो जंजीर नहीं, एक नुक्ता तो तस्वीर नहीं, तकदीर कौमों की होती है, एक शख्स की तकदीर तो तकदीर नहीं. त्याचा भावार्थ अत्यंत सरळ सोप्या भाषेत असा आहे की मानवी समुदायाची तयार होणारी साखळी ही एकट्या दुकट्या माणसांनी तयार होत नसते किंवा एखाद्या नुकत्याने म्हणजे छोटाशा टिंब त्याने तस्वीर म्हणजेच चित्र पूर्ण होऊ शकत नाही. नसीब हे समाजाचं असतं आणि ते एका व्यक्तीचं नाही. पण झालंय काय मंडळी की आता तो एक व्यक्तीच समाजाचं नशीब लिहू लागलाय. ज्याप्रमाणे जन्मलेल्या बाळाचं 5व्या दिवशी 5वी आई किंवा 5वी देवता त्याच्या कपाळावर नशीब लिहून जाते, म्हणजे अगदी त्याचप्रमाणे दर पंचवार्षिकला तो एक व्यक्ती म्हणजेच तो नेता हा सर्व त्या शहरातील त्या गावातील त्या सर्व जनतेचे नशीब लिहून जातो आणि त्यांनी लिहिलेल्या कर्मालाच त्यांनी लिहिलेल्या नशिबालाच मतदार राजा येणाऱ्या पंचवार्षिक पर्यंत दोष देत राहतो. मात्र कर्म करायला तो विसरतो. कारण भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जसं कर्म करताल तसं फळ तुम्हाला मिळेल. आणि ज्यावेळी कर्म करायची वेळ होती म्हणजे मतदान करायची वेळ होती त्यावेळेस विचार न करता एखाद्या आमिषाला बळी पडून खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवून जे कर्म केलंय त्याचं फळच मतदारांना भोगावं लागतं. पण हे मतदारांच्या लक्षात येत नाही. आताही ते कर्म करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मतदार राजा आता तरी यावेळी आपलं ते कर्म करणार म्हणजे मतदान योग्य उमेदवाराला करणार की परत आमिषाला बळी पडून खोट्या आश्वासनांना भुलून पुढच्या पंचवार्षिक पर्यंत आपल्या त्या नशिबाला दोष देणार हे काही दिवसातच कळणार आहे. मंडळी, कालच्या भागामध्ये आपण एकनाथ शिंदे शिवसेना गटातील उमेदवारांनी ज्या काही प्रतिक्रिया दिल्या होत्या त्या जाणून घेतल्या. त्यावरून एवढी कल्पना तर आलीच असेल की पक्षात काय चाललंय, कौन सच्चा कौन झूठा, कारण आम्ही दोन्ही बाजू दाखवतो. एक पक्षी निर्णय घेत नाही, कारण आम्ही दाखवतो ते निष्पक्ष, निडर आणि सत्य. आणि त्याही पेक्षा आम्ही तेच दाखवतो जे इतर कुणी दाखवण्याची हिंमत करत नाही. पण फक्त एका कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची आणि दुसऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी टाळायची एवढ्यापर्यंतच विषय नाही म्हटलं तर याला एक किनार आहे. आणि राजकीय जाणकारांच्या मते, राजकीय विश्लेषकांच्या मते आणि पक्षातील जे कार्यकर्ते खासगीत बोलतात त्यांच्या मते सुद्धा हाच सस्पेन्स आहे. मंडळी, अंबड नगर परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेना गटात सना मुस्तकीम पटेल या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. मुस्तकीम पटेल हे डॉक्टर हिकमत उडान यांचे विश्वासू आणि कट्टर कार्यकर्ते अशी त्यांची ओळख. तर दुसरीकडे सुरुवातीपासूनच शिवसेनेत असणारे आणि शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटात सामील झालेले बाबासाहेब इंगळे हे शिवसेनेचे जुने आणि आमदार अर्जुन खोतकर यांचे विश्वासू आणि तेवढेच कट्टर कार्यकर्ते. बाबासाहेब इंगळे यांनी तर सरळ सरळ आरोप केलाय की नगराध्यक्ष पदाच्या दावेदार त्यांच्या सुनबाई सौ सोनाली बालाजी इंगळे या असताना मुस्तकीम पटेल यांनी धोका दिला, गद्दारी केली, ऐनवेळी फोन बंद केला, ते निघून गेले आणि याच्या पाठीमागे पूर्णपणे डॉक्टर हिकमत उडान यांचा हात आहे आणि त्यांची पूर्णपणे पटेलला साथ आहे. त्यासोबतच बाबासाहेब इंगळे असेही म्हणतात की पक्षाने मला पहिला रेफरन्स द्यायला पाहिजे होता. मंडळी, एकनाथ शिंदे गटाचा जर आपण विचार केला तर त्या पक्षामध्ये सिनियरिटीनुसार वरिष्ठ म्हणून आमदार अर्जुन खोतकर येतात आणि बाबासाहेब इंगळे हे अर्जुन खोतकर यांचेच कट्टर कार्यकर्ते. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची अंबडची ही निवडणूक ही सर्वस्वी आमदार अर्जुन खोतकर यांच्याच मार्गदर्शनाखाली लढवली जात आहे. सोबतीला डॉक्टर हिकमत उडान आहेत.
सर्वच पक्षांनी जवळपास ही निवडणूक स्थानिक नेत्यांवर सोपवलेली आहे। जेही निर्णय घ्यायचे ते स्थानिक नेत्यांनीच घ्यावे असं सांगितलेलं आहे। मग आमचा प्रश्न तुम्हाला आहे मंडळी की बाबासाहेब इंगळे यांना दुसरा रेफरन्स हा कोणी दिला असेल? नेते जेव्हा निवडणुका लढतात त्यावेळी ते एक दुसऱ्यांना छुपी मदत करत असतात आणि हे सर्वांनाच माहित आहे। लोकसभेला राजेश टोपे यांच्याकडून घनसावंगी मतदारसंघातून जी मदत दिली जाते तीच मदत परतफेडच्या रूपाने राजेश टोपेंना घनसावंगीत विधानसभेला मिळते। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना आतापर्यंत आमदार अब्दुल सत्तारांनी केलेलं सहकार्य आणि अब्दुल सत्तार यांना रावसाहेब दानवे करत असलेली मदत ही काही लपून राहिलेली नाही। आमदार नारायण कुचे, आमदार अर्जुन खोतकर यांनाही वेळोवेळी त्यांच्या भागामध्ये इतर नेत्यांकडून मदत मिळते, कारण हे सर्व नेते एक दुसऱ्यांच्या विरुद्ध जास्त प्रमाणात उभे राहिलेले नाहीत। एखाद दोन अपवाद सोडले तर संबंध आया, जो भी हमारे ताल्लुकात बने, मुझे लगता है कि भविष्य में ये अंबड़ शहर के लिए एक अच्छा नेता मुस्लिम स्कीम के माध्यम से मिल सकता है। मंडळी, तसंही बघितलं तर जालना जिल्हा हा तडजोडीच्या राजकारणाचा गड म्हटला जातो। मग ती निवडणूक कोणतीही असो आणि तिचा निकाल काहीही लागू, पण तडजोड केल्याशिवाय इथलं राजकारण पूर्ण होत नाही। आणि त्यामुळेच अंबड नगरपालिका निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटातील बाबासाहेब इंगळे यांच्या सुनेला डावलण्यात आलेली उमेदवारी आणि मुस्तकीम पटेल यांच्या पत्नी सना मुस्तकीम पटेल यांना देण्यात आलेले नगराध्यक्ष पदाची उमेदवारी हे तडजोडीचंच राजकारण आहे असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार आणि कार्यकर्ते करत असलेल्या चर्चेतून जो अनुमान काढण्यात आलाय तोच विश्लेषणाच्या रूपाने आम्ही तुमच्या समोर मांडतो आहोत। मंडळी, येणाऱ्या काही दिवसांमध्ये जालना महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि याच निवडणुकाच्या पायाभरणाची सुरुवात नगराध्यक्ष पद उमेदवाराच्या निवडीवरून झाली असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेलं आहे। राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार जालन्यातील दोन्ही मातब्बर नेते यांनी अनुक्रमे वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश केलेला आहे। पूर्वाश्रमीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात असलेले आमदार अर्जुन खोतकर हे आता एकनाथ शिंदे शिवसेना गटात, तर पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे आता भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेले आहेत। जालन्याच्या महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक ही दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची आहे आणि तसे पाहता या दोन्ही नेत्यांचे राजकीय वैमनस्य हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे। त्यामुळे जालना शहरासाठी पहिला महापौर कोणाचा होणार यासाठी कोणतीही तडजोड करायला हे दोन्ही नेते तयार आहेत। लोकसभेत आमदार अब्दुल सत्तारांनी दगाफटका केल्यामुळे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे पराभूत झाले, तर दुसरीकडे घनसावंगीतून माजी केंद्रीय मंत्री राजेश टोपे यांनाही पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। राज्यसभेवर मराठवाड्यातील एकही मराठा नेता आज मितीला नाही, त्यामुळे येणाऱ्या काळात रावसाहेब दानवे यांना राज्यसभेवर पाठवावे आणि कैलास गोरंट्याल यांच्या समोर भास्कर आंबेकर यांच्या रूपाने आव्हान निर्माण करावे असा प्लॅन तयार करण्यात आलेला असू शकतो, किंवा कैलास गोरंट्याल यांना राज्यसभेवर पाठवून भास्कर दानवे यांना महापौर केलं जाऊ शकतं असा प्लॅन बी सुद्धा असू शकतो। पण कोणत्याही परिस्थितीत कैलास गोरंट्याल यांच्या हातामध्ये महानगरपालिका आणि महापौर पद जाऊ द्यायचं नाही। या दोन्ही प्लॅनसाठी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे सहकार्य असणं आवश्यक असल्याचं सुद्धा राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच मराठा वोटिंगचं कुठेतरी ध्रुवीकरण होऊ नये आणि बाबासाहेब इंगळे यांना जी पडणारी मतं होती किंवा यांच्या मागे जोही मतदार असेल तो नाराज मतदार आता कुठे जाईल हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही आणि त्यासाठीच हे सर्व घडलं असावं, कारण एका रात्रीतच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार काही बदलला जात नाही। हे सर्व ठरवून केलं गेलं असेल असं सुद्धा राजकीय विश्लेषकांचं मत आहे।
मंडळी, हे फक्त राजकीय विश्लेषकांनी काढलेले तर्क, अनुमान आणि त्यावर केलेलं विश्लेषण असेल. आता हे कितपत खरं आहे आणि खोटं याची आम्ही पुष्टी करत नाही. मात्र जी परिस्थिती आहे त्यानुसारच या सर्व घडामोडी घडत असल्यामुळे कुठेतरी शंकेला वाव आहे. मंडळी, राजकारणावर आधारित एक शेर आहे आणि तो असा आहे कि दुश्मनी जम के करो लेकिन ये गुंजाइश रहे, कि दुश्मनी जम के करो लेकिन ये गुंजाइश रहे कि जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा ना हो. मंडळी, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच सनसनीखेज, खुलासेवार, आतमधल्या बातम्यांसाठी, राजकीय असो, सामाजिक असो आणि शैक्षणिक असो, अशा सर्व घटनांसाठी आपण नेहमीच बघत रहा न्यूज 24 तास महाराष्ट्र. धन्यवाद.